पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आदर्शासारखं नको ना खाऊ, सावकाश खा, तूच खाणार आहेस सगळं। बंटी लवकर बरा हो बाबा, एकटी पडले रे मी, दमछाक होते माझी, नाही होते माझ्या एकटीने। नाही म्हणजे इंद्राणी आहे पण तू जी कामं करत होतास ना ती तिला नाही सांगता येणार। खरंच लवकर बरा हो। हा काय झालं, असं का बघतोस? काय झालं? तू मरणार आहेस, तुझे दिवस भरत आले। काहीतरी बोलू नकोस, जेव मुकाट्याने, जेव बंटी। काय होतंय? हाँ? राजाध्यक्ष साहेब, एक विचारायचं होतं। विचारा ना। आता आपण ज्याबद्दल बोललो त्याबद्दल नेत्राला काही कल्पना आहे का? नाही, नेत्राला काही कल्पना नाहीये। इनफॅक्ट तुम्ही इथे येणार आहात ही तिला माहिती नाहीये आणि मला असं वाटतं की तुम्ही तिला काही इतक्यात सांगू नका, आपण सगळं नंतर सांगू तिला। बरं हा तुम्ही चाललायत आता, लवकरात लवकर निर्णय कळवा। तुम्ही आज तिच्या आईशी बोलाल ना? नेत्राची आई नेत्राच्या मामाकडे गेली बेळगावला, ती घरी आली की मी तिच्याशी बोलतो आणि तुम्हाला लगेच कळवतो। प्लीज लवकरात लवकर कळवा। नक्की। कारण काय, तुमचा निर्णय कळला की मला नेत्र आणि अद्वैतशी बोलायचं। हो। या येतो। आबा आबा तुम्ही अचानक कसे काय आला तिथे? मला काही बोलला पण नाही। मीच त्यांना बोलवून घेतलं, माझं एक काम होतं। नेत्रा, तुझी तब्येत कशी आहे? तब्येत बरी आहे आबा, पण तुम्ही मला औषधं पथ्यपाणी सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हो आबा, मला आधी सांगा तुम्ही। नेत्रा, येतो मी, काळोख पडायच्या आत मला वावोशीला गेलं पाहिजे। या येतो मी, चल। सावकाश। नेत्रा, तू अचानक इथे? तुला मी सांगितलं होतं ना अद्वैत ऑफिस मध्ये जाईल आणि त्याच्याबरोबर तेजस आहे। हो साहेब, मी म्हणाले ना मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे। हाँ ये बोल, ये ना। हा असं का वागतोय? काय झालंय नेमकं याला? आणि आता काय करायचं याचं? मीच पाळलेला हा कुत्रा आता पिसाळलाय। आता किती दिवस या पिसाळलेल्या कुत्र्याला पाळायचं? काय करू? मारून टाकू का? मारून टाकू म्हणजे एकदाचाच प्रश्न संपून जाईल।
काय आहे? तू सांग काय झालंय. मनात बरंच काही बोलत होतीस, आता काय लपवतेस? जा ना, जा, तुझं काम कर, जा. पिसाळलेला कुत्रा. पिसाळलेल्या कुत्र्याला किती दिवस पाळायचं? म्हणजे काही नाही, जा म्हटलं ना. बर, असं उघड उघड नको म्हणूस. मनातल्या मनात बोललीस ना तरी ऐकू येईल मला. हे बघ इंद्राणी, तू इथे ज्या कामासाठी आलीस ना ते काम कर आधी. माझ्या आयुष्यात काय घडतं ती प्रत्येक गोष्ट तुला सांगायला बांधील नाहीये. आणि का सांगू मी तुला? साहेब नक्की काय झालंय? अगं तू बस ना. मला सांगा ना, आबा का आले होते? म्हणजे तुमचं त्यांच्याकडे काय काम होतं? सांगतो नंतर, तू बस. काय घेणार तू, चहा कॉफी काही? साहेब मला आबांनी कळवलंही नव्हतं ते इथे येणार आहेत. काही झालंय का? मला सांगा ना, काय झालंय? जरा काय झालंय, तू गेले काही दिवस आमच्याकडे काम करतेस. मला असं वाटलं की तुला आम्ही पगार कमी देतोय म्हणून वाढीव पैसे देण्यासाठी तुझ्या आजोबांना बोलवून घेतलं होतं. पण ते तुझे आजोबा त्यांनी नकार दिला पैसे घ्यायला. परत तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? मी बाबोशीवरून आल्यापासून बघते, म्हणजे मला सतत असं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. नाही म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी अशी अजिबात अपेक्षा नाहीये माझी, किंवा असा आग्रहही नाहीये. फक्त मला एवढं सांगा, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, काही काळजी करण्याचं काहीच कारण नाही. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना आपण काही गोष्टी फायनल करून घेऊयात. तेजस पास झाला ना आता. नाही नेत्रा, काय तू इथे काय करतेस? नाही म्हणजे काय माहितीये का, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात त्याला. हा बघ, हा तुला मिस करत होता आता आणि तू इथे. विषय कसा सुरू झाला, आम्ही ऑफिसमध्ये होतो. तेजस काय करतेस तू इथे? ते माझं इथे एक जवळच काम होतं साहेब, म्हणून आले होते इथे. काय काम होतं? आणि ऊन किती आहे नेत्रा, त्रास नाही होणार तुला? तू पूर्ण बरी झाली नाहीयेस अजून. नाही, इथेच जवळ दुकान आहे, तिथे काम होतं. आणि सकाळी साहेब म्हणाले होते ना की ते इथे असणार आहेत, म्हणून मग त्यांना भेटायला आले सहज. मला सांगा, तुम्ही दोघं साईड वरती काय करताय? पण सांगितलं होतं ना ऑफिसला मीटिंग्स आहेत म्हणून. नाही, मीटिंग्स झाल्या, आम्ही वेगळ्या कामासाठी इथे आलो. वेगळंच काम? हो, या साईटवर आपल्याला एक व्हिडिओ ऍडव्हर्टाईज बनवायची आहे, सो त्या एजन्सीची लोक येणार आहेत साईट बघायला. बर साहेब, मी निघते. कुठे? अगं थांब, लंच करून जाऊया ना एकत्र. आता अद्वैत, लंच करून. नाही नको साहेब, मी येते साहेब. मित्र थांब, तू एकटी नको जाऊस, मी ड्रायव्हरला पाठवतो सोडा. नाही नको साहेब, मी जाईन. मित्र, ऊन केवढं बघतीयस ना तू? साहेब मी रिक्षाने जाणार आहे ना, एवढं काही नाही, मी खरंच जाईन. रिक्षाने नको जाऊस, मी येतो सोडायला. चल. साहेब ऐका ना माझं, कशाला एवढी काळजी करता, मी खरंच जाईन. तू ऐकणारच नाहीयेस का माझं? तसं नाही, पण मी म्हणाले ना तुम्हाला, माझं मध्ये एक दुकानात सुद्धा काम होतं, मला तिथेही जायचं म्हणून म्हणते, मी जाईन. तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे. बरं ठीक आहे, ओके. लवकर बोलून घ्या. जा, पण फोन करशील पोचल्यावर. हो ठीक आहे. साहेब, तुम्हाला आठवलं तुम्ही मला फोन का केला होता? नाही, हरकत नाही. आठवलं की करा मला फोन. येऊ? फोन करशील पण आठवणी पोचल्यावर. हो हो. सांभाळून जा. शेखर साहेब नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. मी उगाच जास्त विचार करते का? शेखर साहेब माझ्याशी खोटं का बोलतील? पण मग आबांना इथे बोलवून त्यांनी
हॅलो आबा. नेत्रा, मला कल्पना आहे तू मला कशासाठी फोन केला असशील. मग आबा मला सांगा ना, नक्की काय झालंय? तुम्ही अचानक आज आलात, मला काही कळवलं नाही. जाताना सुद्धा घाईने निघून गेलात, माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही. मी शेखर साहेबांना सुद्धा विचारलं, पण मला असं वाटतंय की ते. बाळा, माझं जरा ऐकून घेशील? तू तुझ्या आजोबाला चांगलं ओळखतेस. एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण तुझा आजोबा कधीही खोटं बोलणार नाही. हो, मला माहिती आहे, आणि म्हणूनच मी खोटं बोलत नाही. आणि खरं काय हे विचारशील तर मला ते सांगता यायचं नाही. आबा आबा असं काय करताय? सांगा ना मला, काय झालंय? बाळा, मला खरंच माफ कर ग. आबा तुम्ही असं नका बोलू. मला फक्त एवढंच वाटतंय की काही. नेत्रा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. असं समज की हे सगळं सांगण्याची ही वेळ नाहीये. आबा मला नीट सांगा ना, नक्की काय झालंय? मला शेखर साहेब सुद्धा धड काही सांगत नाहीये, आणि त्यांनी मला जे काही सांगितलं ते मला पटलं नाहीये. त्यामुळे तुम्ही सांगा ना मला, काय झालंय? कदाचित ते असं बोलण्यामागे काही कारण असतील. नेत्रा, मी तुला आता एवढंच सांगेन, काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी सुद्धा प्रयत्न करतोय. बाकी सगळी देवी यायची इच्छा. बरं, मी आता फोन ठेवतोय. काळजी घे बाळा. आबा, पोहोचलात की कळवा मला. हो बाळा, हो हो. आबा आणि शेखर साहेब नक्की काय लपवत आहेत माझ्यापासून? नेत्राच्या आणि अद्वैतच्या लग्नाचं पुढे काय घडलं कोण काही बोलतच नाहीये. बाय द वे, त्या दोघांना तरी सांगितलंय ना? अगं, तुला माहितीये ना लग्नाची किती तयारी करावी लागते ते. पण पुढे काय झालं मला नाही माहितीये काकू. मग माहित नाही काय? माहित नाही मग माहिती कर. बातमी काढ ना तेजसकडून. तेजसकडे टाइमच कुठे आहे? फाल्गुनी, अशा गोष्टींसाठी ना वेळ काढावा लागतो. नाहीतर एक काम कर, तू माझी आणि तेजसची मीटिंग अरेंज करून दे. मीच बोलते त्याच्याशी. परफेक्ट, मी मीटिंग अरेंज करते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळं इतकं सिक्रेट का ठेवलंय? मला तर असं झालंय कधी एकदा त्या दोघांचं लग्न होतंय. हो ना, मला पण सेम असंच वाटतं. फोडणी तडतडतीये. हे घे, कांदा घे. काय करताय? काय नाही, स्वयंपाक नेहमीचाच. बरं, रुपाली ताईंना बघितलंय कुठे? रुपाली वहिनी कुठे कधी असते ते आतापर्यंत कुणाला कळलंय का? मला पण नाही माहित. हो ना, म्हणजे मी बराच वेळ टेरेसवर होते ना, सो मीही त्यांना बघितलं नाही. नाही, आम्हालाही कल्पना नाही त्याची. रुपाली पुन्हा कुठेतरी निसटली. हिचं काय चाललंय नक्की? म्हणजे ग्रंथासंबंधी काही सुरू आहे का हिचं? पण ग्रंथ तर घरातच आहे ना, मग हिचं काय चाललंय? नेत्रापेक्षा रुपालीवरच जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. भूक लागलीये मला. जेवायला कधी देणार? असंच विचार करते ना. बघा काकू, मला पण येते. मी पण मन वाचू शकते. तू अगदी इंद्राणी मॅडम सारखं केलंस. सॉरी हा मॅडम, टाइमपास करत होते. नाईस ट्राय. तू पण ना कुणालाही सोडत नाहीस.
मला मज्जा येते. फाल्गुनी, तुला एक गोष्ट जाणवली का? म्हणजे इंद्राणी मॅडमना आईंनी आणलं या घरात, पण त्या जास्तीत जास्त वेळ रुपाली वहिनी सोबत असतात. फ्रेंडशिप झाली असेल ना दोघींची. रुपाली वहिनी आणि कुणाची फ्रेंडशिप होऊ शकते? ए, हळद टाक आता. चल. हो हो. या बंटीने वेगळाच ताप देऊन ठेवलाय डोक्याला. आता जर याने पुन्हा मला काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मग ताई, माझी अशी अवस्था का झाली? हां सांग. मी इथे का माझी काय अवस्था झाली? पण कसं झालं सगळं माझं? मी इथे काय ताई, माझी अशी अवस्था बघ कशी झाली. भूक लागली, खायला काही नाही, प्यायला पाणी पण काही नाही. पाणी आणलं. हां तुम्हाला बोलायला नको पूजाशी. भूक लागली ना, मला खूप भूक लागली. तुला माहिती ताई, माझ्या पोटात ना कावळे ओरडतात. कावळे नाही ओरडतात, कावळे नाही ओरडतात. खड्डा पडला पोटामध्ये माझ्या. मला लवकर काहीतरी खायला देणार, मी मरून जाईन ना. तुम्ही बंटी, असं काही नाही होणार आहे. असं कसं मरू देईन मी तुला? हा, काही नाही होणार आहे. शांत, खाऊन घे. तू खाऊन घे. इथे माझी अशी अवस्था का? मी इथे का बंद इथे का? तू नको विचार करूस. तू खाऊन घे. खाऊन घे. सावकाश. मूर्ख माणसाने भरलंय घर. काय म्हणालात? काही नाही. या घरातल्या कोणाबद्दलही वाईट साईड ऐकून घेणार नाही मी, कारण या घरातल्या प्रत्येकाला मी माझं मानते. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाच्याही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ केलेली तर मुळीच चालणार नाही मला. म्हणजे काय म्हणालात तुम्ही केतकी काकूंना? तुम्हाला हात वाचता येतो? आणि काय कळलं तुम्हाला त्यांचा हात बघून? त्यांचा नवरा जिवंत आहे. का खेळताय तुम्ही केतकी काकूंच्या भावनांशी? तुम्हाला माहित नाही गेली 20 वर्ष त्यांनी किती त्रास भोगलाय ते? का त्यांच्या जखमेवरची खपली काढताय? ताई, तुम्हाला जो काही त्रास द्यायचा ना तो तुम्ही मला द्या, पण मी विनंती करते, या घरातल्या कोणाच्याही भावनांशी खेळू नका. तुम्ही या घरात ज्यांचं काम करायला आलात ते काम करा, त्याचा मोबदला घ्या आणि मोकळ्या व्हा. असं खरंच कोणाचं तरी हात बघून भविष्य कळलं असतं ना तुम्हाला, तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःचं भविष्य बघितलं असतं आणि ते सुधारलं असतं. अशी कोणाची गुलामी नसती केली. आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना की लोकांचं मन ऐकून तुम्ही जग जिंकू शकता, तर खूप मोठा गैरसमज आहे तुमचा. गैरसमज नाहीये माझा तो, आणि पैशांसाठी काम करत नाहीये मी. जाऊ दे, तुला काय एक्सप्लेन करते मी हे सगळं. आणखीन एक गोष्ट, माझ्या प्रोफेशनबद्दल, माझ्या विद्येबद्दल काहीही बोलायचं नाही. असं काय ओळखतेस तू मला? काय माहितीये तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, मग तुम्हीच सांगा मला काय काय येतं तुम्हाला.
येतो, हात वाचता येतो? सांगा, माझ्या भविष्यात काय लिहिलंय ते सांगा.